तुम्ही रोज वापरत असलेली क्रीम, तेल, फेस वॉश किंवा इतर सौंदर्य प्रसाधने खरंच सुरक्षित आहेत का? की सुंदर दिसण्याच्या नादात तुम्ही नकळत तुमच्या आरोग्याशी खेळ करत आहात? कारण महाराष्ट्रात आता अशा संशयास्पद आणि नियमबाह्य सौंदर्य प्रसाधनांविरोधात मोठी मोहीम सुरू झाली आहे. आणि या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे. मुंबईपासून ते साताऱ्यातील कराडपर्यंत टाकलेल्या धडक छाप्यांमध्ये तब्बल 34 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. काही उत्पादनांवर उत्पादकाचे नाव नव्हते, काहींवर बॅच नंबर नव्हता, तर काहींवर थेट भ्रामक दावे करण्यात आले होते. नेमकी काय आहे ही कारवाई, कोणत्या ठिकाणी छापे पडले आणि तुम्ही वापरत असलेली उत्पादने सुरक्षित आहेत की नाहीत हे कसं ओळखायचं, जाणून घेऊया या विशेष रिपोर्ट मधून. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. आपण चेहरा सुंदर दिसावा, केस चमकदार राहावेत किंवा त्वचा उजळावी यासाठी विविध सौंदर्य प्रसाधने वापरतो. पण हीच उत्पादने जर नियमबाह्य, भेसळयुक्त किंवा विना परवाना तयार केलेली असतील तर विचार करून ही अंगावर काटा येतो. आणि याच गंभीर मुद्द्यावर आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. बेकायदेशीर औषधांविरोधातील कारवाईनंतर आता त्यांचा मोर्चा वळला आहे सौंदर्य प्रसाधन क्षेत्राकडे. राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मुंबई आणि सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 34,61,000 रुपयांचा संशयित आणि नियमबाह्य सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची सुरुवात झाली सातारा जिल्ह्यातील कराड येथून. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 12 जून रोजी कराडमधील मेसर्स राजलक्ष्मी टेलिकम्युनिकेशन या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी साठवलेली आढळून आली. मात्र उत्पादनाची बारकाईने पडताळणी केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक उत्पादनांच्या बाह्य बॉक्सवर बॅच क्रमांक आणि उत्पादन दिनांक नमूद होता, पण आतील बाटल्यांवर ना बॅच क्रमांक होता, ना उत्पादनाची तारीख, ना उत्पादकाची माहिती. काही उत्पादनांवर परवाना क्रमांक दिसत होता, मात्र उत्पादक कोण याची कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे ही उत्पादने नियमबाह्य असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. या कारवाईत तब्बल 29,45,375 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. 13 जून रोजी मुंबईच्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील मेसर्स ब्युटी सेंटर या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. येथे अनेक सौंदर्य प्रसाधनांवर आवश्यक वैधानिक माहितीही नसल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे काही उत्पादनांवर स्तनवृद्धी आणि जलद चरबी कमी करण्यासारखे आकर्षक पण भ्रामक दावे करण्यात आले होते. उत्पादनांवर बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि उत्पादकाची संपूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे 1,20,152 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याचबरोबर मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील मेसर्स रेडियंट क्रिएशन या संस्थेवरही कारवाई करण्यात आली. येथे आवश्यक परवान्याशिवाय औषध आणि सौंदर्य प्रसाधने उत्पादन सुरू असल्याचं समोर आलं. उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि कच्चा मालही तेथे सापडला. या प्रकरणात जवळपास 3,96,830 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईबाबत बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. भ्रामक दावे करणारी, निकृष्ट दर्जाची किंवा विनापरवाना उत्पादने तयार करणे, साठवणे आणि विक्री करणे या विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मित्रांनो, आपण वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांबाबत जागृत राहणे आजच्या काळाची गरज बनली आहे. कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, परवाना क्रमांक आणि उत्पादकाची माहिती नक्की तपासा. कारण सौंदर्याच्या नावाखाली आपल्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर आहे. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.